उरते ना. मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही फक्त हात तर टाका. मग कोणते धंद्यातनी हात टाकायलाच तर माणसाचा कलेजा पाहिजे. मग आज तुम्ही आलू चिपचा बिझनेस सुरू करा. मामाश्रीला थोडंसं काम भेटते, घरात रौनक येते, चार पैसा खिशात खेळते. म्हणून म्हणलं तुम्ही चिंता करू नका ना. मी हाव ना तुमच्या मागं. घाटा तोटा आला तर 100% नफाच आहे ना. शेतीपेक्षा नफाच आहे. शेतीतनी 4-5 महिने पिकायला लागते, तर हातात काय येऊन राहिलं कचुऱ्या. म्हणून म्हणलं तुम्ही हैगी करू नका. 2 महिन्यात सीझन मारा तुम्ही बिंदा. येरी तुम्हाला कराच काय लागते, आलू आणून देणार आणि बाकी सेलिंगचं पहा थोडंफार. बाकीचं करतेच ते, तयार करणारे आहेच ना तुमच्या घरी. मग काय लोड घेऊन राहील तुम्ही. सुरू करून द्या बिंदास बिलकुल. ठेवा फोन, ठेवा आता. ठीक आहे. नाही, फक्त कसं आलू आणून देतो म्हणा मी. आलूचा नाही वांदा, 5-50 किलो पहिले पहिले आणून देतो. पण ते सेलिंगचं कसं काय करा म्हणलं. तिथं आपला कसं टिकावं लागणार नाही ना. तिथं तुम्ही म्हणता बा खपते म्हणून, पण खपलं पाहिजे बा. कुठं खपा कुठं इकावतं. रस्त्यावर बसाच काम नाही पडलं पाहिजे मला. असे म्हणजे वांदेर काम नाही झाले पाहिजे बा. नाही करायला जाऊया कर व्हायचं उलटे पाय माय. तसं तर नाही होईल ना काही. अरे खपते ना राजा. हे चपटाय भांकानी बिजस लुकलुक्या धुकधुक यायला का. मग काय आता रातभर झोपणारही नाही. अरे बा चिमणराव, तुम्ही चिंता नका करू ना. हायच किती 50 किलो आलूचीच आलूची जाईन ना वाया. पहिले पहिले तेवढे सोयरेले वाटू. नाही तर वर्षभर आपणच घरी खाऊ. त्याचा काय विषय आहे का तेवढा. पण पहिले ट्रायल तर करून पहा तुम्ही. तुमच्या चाळीतले लोक आहे का नाही, त्याच्याशी जरा जाता भेटा रामराम श्यामश्याम करा. संपर्क वाढवा. असंच हाय बुवा, एखादं बोर्ड फोर्ड आपलं पेनानं का लिहून होईना लावून द्या तुमच्या खोली पुढे. आलू चिप मिळेल बस झालं. काय त्याचा विषय. पहिले 50 किलो जाणा तुम्ही. सुरुवात कमी यानं करा. पटलं तर ठीक, नाही तर जय जय रामजी की. त्याचं काय आपलं धरून बसेल आपण. तसं करा मग, नाही का. पहिले कमीच आणा 50 किलो. नाही तरी केवढ्या घेऊन 50 किलो आलू समजा, म्हणजे आपल्याला किती उरण त्याच्यात अंदाज. तुमचा एक समजा तर्क. माय तर आतापासून हिशोबही सुरू झाला याचा. अरे त्याचं कसं आहे, आता 50 किलो म्हणलं आलू विकायला मागणे 25 रुपये. 100ले 4 किलो चिल्लरमध्ये विकून राहिले लोक. ठोकमध्ये 20 रुपयानंच भेटन. 20-22. 20 नाही पकडले तर 50 किलो 20 1,000 रुपयाचे झालं. 1,000 रुपये आपलं काहीतरी इन्व्हेस्ट करणं आहे तर. आणि 1-2 ते आपल्या खिसने आणजा आलू चिपच्या. ते होईन 250-300 रुपये. चांगल्या क्वालिटीचे आणजा. धंदा करावं लागते म्हटलं. झालं. बाकीचं काय खर्च आहे, कोणता खर्च आहे मग. एखादी पन्नी आणल्या आतरासाठी जाय तिकडे जय रामजी की. कोणता खर्च आहे. 1,500, 1,000, 2,000 रुपये जिकडे तिकडे होत तुमचा. 2,000 तुम्ही, मी सांगतो ना, 4,000चे आलू चिप्स तयार करून विकता तुम्ही 100%. सांगतो ना तुम्हाला. तयाची बिलकुल पन्न्या भरायच्या विजय रामजी क्या. पूर्ण बिलकुल आपल्या चाळीतल्या लोकांना एक शॅम्पल बिलकुल दाखवून द्यायचं. विकून टाकायचे. 30-30 रुपये पाकिट आहे ना. मग काय 30, 40, 20, 10, 20 असं करायचे तयार. बस विकून टाकायचे. बिलकुल 2चे 4 होतेच तुमचे. 100% सांगतो. एका दिवसात तुम्ही 1,000-500 रुपये रोज कुठंच गेला नाही. तुम्ही म्हणता वा डबल आहे, पण मला नाही वाटत राहायचं. मग काय दादा, याचे तेलाचा खर्च येईनच ना हो. तुम्ही ते कुठे सांगितला, तेलाचा नाही सांगितला. कढई आण लागेल एखादी मोठी मुले. त्याच्यानंतर मग गॅसचा खर्च येईल. बाकीचा अजून आता दुसरा महत्वाचा वाना म्हणजे ते वाहू कुठं घाला. सरे म्हणजे प्रश्न आहे ना मा पुढे. नाही राहायचं, जमणार नाही वाटते माय. वाटे मले. पण ते कसं पुढे लय मोठं म्हणजे भवितव्य कठीण दिसू राहिलं. पुढे अडचणीचा डोंगर आहे मा पुढे. कठीण आहे, जमत नाही मला. आता समस्या तर सगळ्या जगाला आहे राजा. माया तर जन्मापासून माझ्या संग चिटकूनच गेला आहे दा. मग समस्या आहे बा, प्रत्येकाला समस्या असते. त्यातून आपल्याला मार्ग काढावा लागेल ना. समस्या संग घ्यायच्या, पण मार्ग आपण काढायचा. मग डोंगरातून वाट काढते तेच खरा माणूस. संघर्ष कायले म्हणते तर मग जीवन म्हणजे संघर्ष आहे. त्या संघर्षातून वाट काढावं लागते, तोच खरा माणूस. मग तुम्ही करा, हिंमत लावा. मी हा तुमच्या पाठीमाग. बिलकुल काहीच टेन्शन नाही. हात टाका तुम्ही. बिंदास ठेवा तुम्ही. आता डोकं खाऊ नका माय. आता लागा कामो कामी. आता तिकडे नफा हो का तिकडे तोटा हो, आता आपल्याला बिलकुल हात टाकायचा म्हणजे टाकायचा दादा. आलू चिप्सचा बिझनेस पुढचे म्हणजे ना साडू. मग बिलकुल त्याच्या मनानं ऐकायचं जाता नाही का. बिलकुल 100% मामाश्री कामी लावतो. उद्यापासून बिलकुल कामीच लागतो आता. पाहतो प्रस्ताव मांडून काय होते निघतो घराकडे. चला आता.
1000 रुपयाला मरण नाही आपल्या रोजचं. पुढे आता जसं जसं सीझन वाढन समजा तर जास्तही पडन आपल्याला. म्हणून म्हणलं कसं तुझ्या बाबाला कुठं जायचं काम नाही कोणत्या कंपनीत नाही, घर बसल्या काम होती. आता दोघी जणी घरीच आहा तुम्ही. बाबा आपलं कसं इकडे तिकडे पोहोचून देणं. मी बी संध्याकाळी कंपनीहून आलो की आपलं मदत करू लागतो थोडीशी, आलू गेलो उकळाले हे ते. जमते का नाही सांग, तूच सांग. आता तुम्हाला सांगणार होयच कोण म्हणलं हेच नाही समजून राहिलं. आम्ही सगळं करू लागू, काही वाना नाही. पण वाना असा आहे, इथं आपलं घर आहे का काय, इथं जागा आहे का, इथं भाऊ कुठं घालता म्हणलं आलो चिप तुम्ही. सांगा बरं, तुम्ही सांगा बरं. हो ना, ती माहिती आहे मले. इथं वाहू घालाव कुठं. आता आपल्या ह्या 2 खोल्या त्याच्यात आपल्याला फक्त उकळाचं काम आहे आलू. आणि वाहू चिव घालायला तिकडे ते आपले कपडे वाहू घालत नाहीत का आपल्या साडीवाले लोक. त्याच्या बाजूने किती मोठी जागा रिकामी पडेल आहे ती. तिथं खुर्च्या आणि भंगार हे ते लोकांना आणून टाकेलाय. ते बाजूनं करायचं, साफसूफ करायचं आणि तिथं आपलं बरोबर मस्त पन्नी गिन्नी हातरली, पद्धतशीर वाहू घातले. दिवसभर वाहू घातले, संध्याकाळी घरात आणले. काय आहे त्याचं कोण काय म्हणते म्हणलं तिथं आपण केलं तर. ते गोष्ट बरोबर आहे, पण ते साडी मला आपल्याला ते जागा वापरू देईल का, ते त्याच्या मना नाही. ते रिकामी पडली चालते पण लोकांचं वापरू देणार आहे ते. मग पहा तुम्ही काय होते काय नाही. तर कोणी सांगा तुम्हाला सल्ला कोणी दिला म्हणलं असं आहे. याच्यापेक्षा एखादं त्याला दुकानावर म्हणा इकडे तिकडे काहीतरी काम लावून द्यायला होतं. बसले आपले हे कामं करत आहे, घाटा आला ना पाहाला बसले कुठे येताव काय का किती पेच असते आता सांगा. आता तुम्हाला का आता सांगूनच पाहिजे नाही. आता काम नाही भेटत ना कुठं. दिवसभर मरा लागते ना, 200-300 रुपयानं पुरत नाही ना. मग ते बाबाला होत नाही ते काम, 3 दिवसात सोडून येते. हे बरं आहे ना, घर बसल्या कसे 400-500 रुपये रोज, 1000 रुपये रोज येते ना आपल्याला. मग तुम्ही काम तर करा तिघी. मग काय जरासं सुरुवात नाही, पहिले आपण 50 किलो आणू, जास्त नाही ना, फक्त सुरुवात तर करून पाहू. जमलं. हो ना, तर काय बसले आपले. यानं सांगितलं मला आपले ते मोठे जवाई नाही का मामा लुटेरे, ते म्हणे याच्यातनी उडते म्हणे. मग याच्यातनी रतायतनी किती कमावले आहे ना, 2-4 हजार रुपये छापले म्हणजे एका 1.5 दिवसातनी. मग आपल्याला आता हे त्याने सल्ला दिला, चांगला दिला ना. निरा फटाळ्या मारते ते, त्याच्या नादी नको लागत जाऊ तुम्ही फालतूची. हो ना, तुमचं काही एवढ्या भरले फोन खाणं चालू आहे ते सांग. मग फालतू आनंद एखाद दिवशी गोत्यात तर बसताल मग तुम्हाला माणसाची पारख नाही ना. मग माझ्या बाबा अजिबात बोलत नाही त्याच्या संग, तुम्ही भले त्याच्या संग फोन हे ते चालू आहे तुमची. बरं पहा तुम्ही बाबाला विचारतो काय म्हणते तर त्याचा सल्ला घेतो, नंतर तुम्हाला सांगतो. आता खोलीत बसून आहे ते. ठीक आहे, मी येतो. मी थोडीशी फ्रेश झाली की त्याला भेटतो ना. चांगला माणूस आहे ते, लोकांना वाटते ते खराब आहे, लुटेरीच आहे त्यांनी. मनातले चांगला माणूस आहे ते. तुम्हाला कसं आता त्याचं पारख नाही म्हणा, त्याच्या बुद्धीला जोड नाही, पण ते कसं आहे जरासं एखादी व्यक्ती संगत बिघडली त्याची पहिल्यापासून, म्हणून हुकवा होईल आहे त्याचं. नाही तर हाय त्याला दिमाग आहे. पण आता तुम्हाला काय सांगा, आता ते जाऊ दे, तुम्हाला काही सांगण्याचा अर्थ नाही. त्या बाबाला विचार आता आजच्या असतो, उद्या आहे रविवार. उद्या मी 50 किलो आलू आणतो म्हणा. कसं काय करायचं आहे त्याचा विचार घे लवकर आणि मला सांग. नाही तर मग कसं आहे, मग सोमवारी जावं लागते मला कंपनी, माझ्यानं होणार नाही. म्हणून सांगू राहिलो उद्या ताली सुद्धा लागलं पाहिजे. माय आता कसं ठरवलं ना, आता करायचा म्हणजे करायचा बिझनेस. आता त्या बाबा लवकर क्लिअर रिच्युअर करून मला सांग. जातो ना मी, 5-10 मिनिटात जातो त्याला भेटतो. तुम्हाला सांगतो काय करायचं मग. हो ठीक आहे. तरी वाटेच मला हे लुटेरीच्या वरून भरला नाही का. हो म्हणजे फुकट पोचणंच नाही आले. काहीतरी कुरापत काढते म्हणलंच मी, काढलीच यानं बरोबर आलो चिपची. आता मायकून उन्हाळ्याभर कामं करून घे, बसाले आपले कामं करत. आणि आपल्या हातात दिन एखादा ड्रेस घेईन, एखादा ऐराचा, आणि एखादी साडी घेईन आणि दिन बरसाती रवाना करून. नाही काहीतरी हात काढाच लागन बाबा. मरतं का ते उन्हाळ्याभर बसले आपले आलू चिप करत. असं करायला आणि विषय काढा, लुटेरीवर द्यायला लोटून नाही का. जाय तिकडे म्हणता बा आता लुटेरे असे झाले तर झाले, बदल झाले. पण मी सांगतो तुम्हाला, माणूस आहे बा कुत्र्याचं शेपूट सारखं झालं नाही आज लोक. किती नळीत टाका कुठे टाका. म्हणून म्हणलं त्याच्या तुम्ही नादी लागू नका. हाय ते गमावून बसा आणि त्याच्या बा कोणत्या संपर्कात राहू नका. त्याचा फोनही नंबर ब्लॉक करा तुम्ही. मग नसते आपले फालतूचे कामं सांगते ते अगाऊची. आता हे आलू चिपचा बिझनेस सांगितला आपल्याला, म्हणजे एका दिवशी आनंद गोत्यात नाही. एका दिवशी मार खाल्ला लावून. इथं आता सांगा तुम्ही, हे चाळ आहे आणि इथं कुठं काय करावं आपण. उलीच्या 2 खोल्या इथं राहता येत नाही बरोबर, 2 पलंग बसत नाही सारखी इथं. आणि तुम्ही म्हणता असं करून तसं करू, काय पुरते. मला हे म्हणे असं करायचं आणि काय पुरते याच्यात नाही, काही पुरत नाही आहे. मुकाड्यानं तुम्ही तुमच्या कंपनीत काम करा आणि मला एखादं कुठे बी वॉचमॅनचं नाही तर कायचं काय आपलं काम शोधा. झालं ध्यानात आलं माय. आता हत्तीच पोस नाही उन्हाळ्याभर आपल्याला काम करायची इच्छाच नाही मनात. मी काय सांगणार आहे आता नाही का लुटेरीला पुढे करून. बरोबर आहे, जाऊ दे काही आता म्हणण्यात नाही बोलण्यात नाही काही अर्थ नाही का. बरं ठीक आहे ना बा, मग तुमच्या आता इच्छाच नाही. आता मी सांगू थकलो तो बाले बा. असं आहे बा, कसे काही नाही काय आपलं 4 पैसे आपल्याकडे येते म्हणून मी तुम्हाला म्हणलं. ठीक आहे मग आता हे बा, बाकीचे तर कामं तुमच्या लायकीचे कठीण आहे सापडणं. तुम्ही मस्त आनंदात राहत जा घरी. आपलं 2 टाइम जेवण हे ते पद्धतशीर राहा. असं काही मिळालं काही एवढं भारी नाही. जाऊ द्या तिकडे. आता माझ्याविषयी मी डोक्यातून काढला. तुम्हाला पाहा काय करायचं ते, नाही तर मग तुम्हीच शोधा आणि तुम्हीच कामं करा. ठीक आहे, जाऊ द्या मुळाविषयी जाऊ द्या. बरं झालं बाबा, याच्या डोक्यातलं खूळ निघालं नाही का. हो नाही तर उद्यापासून घाण्याचा बैलच करत होता. असं आहे ना. मग तेच म्हणलं थोडंसं तुम्ही अजूनही विचार करा. याच्यातनी आपल्याला काही उरणं नाही आहे, आपले कामं नाही आहे अशी. बससान रस्त्यावर येसान हाय ती बी गमावून टाकसान. ठीक आहे, आता जाऊ द्या. पहा तुमच्या हिशोबानं मी पाहतो तसा. मी आता 1-2 दुकानं आहे ते पाहतो विचारपूस करून. जाऊ दे तिकडे. बरं आहे आता, टेन्शन नाही.
बरं ठीक आहे, मग आता करतो आम्ही आराम. आता सीधे उंगलीस तर काही घी निकलने वाला नाही यहाँ पे, नाही क्या मामाशी संपर्क करा लागल. यायला इथून रवाना कसा करा लागते हे सांगा आता, कारण की यायची काही काम करायची इच्छा दिसून नाही राहिली मला. बस पाहतो आता काय आहे तर थोड्या वेळानं देतो आता एक खेप करून. उद्या यायचा कार्यक्रम करून टाकतो मी. तर कायच करा, सल्ले देणे का नाही सोपे नाही ना. एक तर हे माणूस आहे लोकलोक्या, कायच करावं आता. हॅलो, काय चिमणराव रे तुम्ही, कसं म्हणलं 1000-2000चा बिझनेस नाही, तुम्ही इतके खेप फोन करून राहिले. पहा ना बा, काय कराच ते करा, नाहीत नका करू बा. काय मायाशी जबरदस्ती नाही तुम्हाला. नाही नाही तसं काहीच नाही ना साळभाऊ. विषय असा आहे त्याला कोणतं काम करणंच नव्हतं. असं आहे की फक्त काहीतरी मला सांगून दिलं बा काम पाय म्हणून. तर मी म्हणलं द्यायला आलो चिपचं असं असं करा बा, पुरतच नाही म्हणे. कोण म्हणे सल्ला देणारा ते मला ते आपले माया साडू. तर म्हणे त्याला काही समजत नाही म्हणे, त्याच्या वय लागू नका म्हणे. तुमच्या नावाने झिलप्या पाळल्या जराशा आणि बस झालं, मोडमाड झाला ते विषय. म्हणून म्हणलं आता इथून रवानगी कशी करा हे पाहू आता. ते तर काही आता विषय सोडला मी धंद्याचा. मला काही आता ते आलो चिपचं टाकणंही नाही, मला काही त्याच्यात पडणंही नाही. फक्त यायला इथून रवाना कसं करता येईल हे माय पहा आता तुम्ही. नाही ना निंग, चटक लागली ना त्याले. 2 टाइम पद्धतशीर भेटल्यावर कायले इकडे सुखातली दुखात टाकणार आहे माणूस. मग काय इकडे उन्हाळ्यात कायले मरायला येणार आहे ते विदर्भात नाही. तर तुम्ही त्याच्या डोक्यात चांगलं भिनवून द्या ते. हो भले 4 पैसे आम्हाला देऊ नका म्हणा बा, तुम्हीच कमावा आणि तुम्हीच संघ घेऊन जा म्हणा. मग काय ना, मग झोको पाहता येते ना बरोबर काय कसं करायचं. मी सांगतो ना पुढे. फक्त एक सुरू करून द्या तुम्ही, बस मशनऱ्या सुरू झाल्या की बस झालं. मग पुढचं पुढे पाहता येते काय करायचं ते. सगळे पैसे तुम्हीच घ्या म्हणा, नाही तर मग पाहा म्हणा काय करायचं ते. नाही तर मा बुडाबुडीला घेऊन येऊ का म्हणा. मग असं काहीतरी एखादा टाकून द्या, जयरामजी करून टाका. आपोआप सुरू करून देते ती. फक्त पैशाची लालूच दाखवा तुम्ही. त्याला वाटते आपलं उन्हाळ्याभर करा, तुम्ही काही देसान नाही देसान. मग काय आशा असते कोणाला बी. असं आहे ते. पुढचं मोठं पत्तं टाकायचं, मग भले द्यायचे नाही द्यायचे ते आपल्याच हाती आहे. मग मी हो ना. तुम्ही त्याला म्हणा बिलकुल असं असं करा म्हणा, तुमचाच बिझनेस. जय रामजी की. तसं करून पाहू नाही का, म्हणजे सुरुवात करून द्या फक्त, मग पुढचं पुढे नाही का. बस एक उखायात मुंडकं घातलं की झालं ना. मग आपण हवस ना टिपारी द्यायला वरून. मग फक्त तुम्ही तेवढं काम करा, सुरुवात करून द्या फक्त तुम्ही. बस ठीक आहे. आता पहा आता काय करायचं ते. बाईला सांगा बरोबर कानातनी, असं असं आहे म्हणा, तुम्हीच घ्या म्हणा बन, आपल्याला काही ते घेणं नाही. माय कंपनी आहे आणि मी आहे. असं करून बरोबर सुरू करून द्या लवकर व्यवसाय. पाहतो बा म्हणून काय होते नाही का. आता शेवटचा आता एक प्रयत्न करतो मी, नाही तर मग सोडून देतो पिक्चर. ठीक आहे मग. अजून आलेच का तुम्ही? मला स्वयंपाक करू देता का नाही करू देत म्हणून. आता ते विषय बंद करा, अजिबात काढू नका ते मापुढे. झाला ना ते बाबा नाही म्हणतात ना. ना मग आता का मी तेच सांगू राहिलो तुले. फक्त एक असा विषय आला माझ्या डोक्यात की बाबा आता आपल्या मराठी लोकाले व्यवसाय करायला किती अडचण येते बा. घरच्या पासून तर दारच्या पर्यंत. आता कसं आहे, माय मन तयार झालं. आता 4-5 हजार रुपये म्हणलं मामासाठी खर्च करा. भलाही नफा नसता आला चालला असतं, त्याने जे काय उरले ते त्याने नेले असते तरी चालले असते ना. पण काहीतरी मग बसल्या बसल्या आपलं होत होतं, असं माझं म्हणणं होतं. पण जाऊ दे आता, 5000 आपल्याच कामी येते तर काय करावं लागते. जाऊ दे, आपण करायला जातो एकूण होते उलटले का नाही का. जाऊ दे नाही तर नाही. तसं म्हणजे तुमचं म्हणणं होतं की बा तुम्हीच करा आणि तुम्हीच कमा, असं म्हणणं होतं का. माय बाबा म्हणे आम्हाला काय उरण असं तसं असं होतं त्याचं अंदरून थोडंसं आहे म्हणे बा. मला काय घेणं ना, माझी कंपनी बरी आहे मी बरा. मग काय 12,000 बस झाला मला. मग काय मी माझं कुटुंब पोसू शकतो. पण चला बा तुम्हाला 4 पैसे येते शिल्लक म्हणून सांगू राहिलो. उन्हाळ्यात रिकामे आहेत म्हणते बाबाले करत असेल तर आता बी. नाही तर अजून काही विषय गेला नाही. उद्या रविवार आहे, आलो आणून देतो. बरं पाहतो बा म्हणून. मग काय म्हणते नाही का. मग जर समजा आम्हीच घेऊन रे बा पैसे, रुपये देणार नाही तुम्हाला सांगू राहिलो. आणि जराशी मदत बी करते आम्हाला. ते तर पहिलेच सांगितलं मी तुला, मदत करू लागतो मी. हो काही अजून काही सेलिंगचं ते पाय तुम्ही, विशेष नाही ना. मग पुढते नाही का. बरं पाहते बाबाला म्हणून काय म्हणते ना. आणि मग तुम्ही उद्या आम्हाला मग जर हो म्हटलं तर आणून देता म्हटलं आलू वगैरे. मी काय म्हणतो तू फक्त होतं मग उद्या सगळं आणून देत तुला खिचणी बसून. आणि आपलं म्हणलं बाय आहेत काही चाळीतल्या त्याला जरा सांगायचं, बोलायचं जरासं. आहेत बा आता करू राहिलो आम्ही, असलं तर सांगत जा बा. मी सांगतो काही माझा दोस्त मित्राला झालं का म्हणा. पहिला आता हो म्हणते का नाही ते तर पाहू द्या मला. त्याने हो म्हणतात मग पाहिजे पुढचं. पाय मग काय होते तर. आणि ते तिची आपली जागा आहे का ते साफसूफ करून घेतो मी उद्या सकाळी. मग काय होते सांगतो लवकर. काय डोक्यात भरलं काय सांगा हिची आता त्यानं नाही का. कलकल सुरू होती तिकडे. आता काय म्हणते आता चिमणरावचं काय म्हणणं आहे म्हणलं. त्याचं खूड गेलंच नाही का ते आलू चिप्स अजून काय म्हणते म्हणलं ते.
त्याचं कसं म्हणणं तसं नव्हतं. ते काय म्हणे की बघ ते बाबा काही काम धंदा नाही तर मग आता बसले जागी हे कर म्हणे, मी 5,000 रुपये माझ्यावरती खर्च करतो म्हणे. म्हणे नाही उरले चालते म्हणे, भले बाकी जे काय नफा उरण ते तुम्हीच घ्या म्हणे. तुम्ही तिघा मिळून पहा म्हणे काय करायचं ते. हो म्हणा असेल तर हो म्हणा म्हणे, नाही तर मग आपण विषय मग बंद करू म्हणे, असं म्हणे बा. आम्ही आता म्हणलं मला एकटाच खाते का ते नाही का, म्हणजे आपल्याला देतो म्हणते, मग पुरते, मग काही हरकत नाही नाही का. हो चालते ना, तसं काही विषय नाही म्हणा, त्याचं काय असते म्हणा, आपण काय शेवटी का परके आहो का आपण नाही का. हो चालते, करून टाकू म्हणा मग सुरू. हो करा, त्याची इच्छा दिसून राहील जबरदस्त. हो चला मग, नाही हो तुला काय वाटते. बरं आहे ना, घरी रिकामं बसल्यापेक्षा आता काय आपण घरी बसूनच करतो काय. जे काय आले ते साडी ते खपले तर बस झाले. जे होईल ते करून टाकू मग, जाऊ द्या. हो म्हणून टाकतो त्याला नाही का. म्हणजे कसं आहे ते म्हणे, मग तुम्ही जर हो म्हटलं तर मी याला त्याला सांगतो म्हणे बा. म्हणजे कोणी काय आलोचिप करणार नाही, विकत घेणार नाही. म्हणजे संपर्क वाढवतो म्हणे. नाही सांग ना काही हरकत नाही. हो हो चालते सांगता येईल म्हणा, करतेत म्हणा. मग आता मामाजी का तुमच्या शब्दाच्या पळ्याला आहे का. हो दे सांगून. हो ना वरच तुम्ही चिमनराव. सांग ना काय म्हणलं, आपला उद्योग सुरू केलेला आहे आपला आलू चिपचा. काही ऑर्डर वगैरे असेल, बुकिंग असेल तर सांगा म्हणलं. सुरुवात करून राहिलो आता. बरोबर आहे. हो ऐकतो ना तुले बाबा. मग काय किती की पाणी सांडवलं मा कपड्यावर, ओले केले, वाहिलेले कपडे ओले केले तर असं असं. हो बरोबर आहे, ओळखतो ना तुम्हाला. वर असताना आमचे तुम्ही. बरोबर आहे. काय बिझनेस सुरू केला नाही आलू चिपचा. बरोबर ठीक आहे. मग आता हे वाऊ चिऊ कसं काय आहे म्हणलं हे व्यवस्था. आपल्या चाळीची जागा नाही का खाली, कपडे वगैरे वाळू घालतात काही लोक. तिथंच बाजूला अशी रिकामी जागा होती, तिथं आम्ही स्वच्छ केलं आणि तिथंच आपली वाळू घालायची पद्धतशीर, पन्ने वगैरे टाकून. तसं म्हणजे आम्हाला अडचण नाही का. असं हो का. बरोबर करा ना, काही हरकत नाही. चालते. देऊन आपली ऑर्डर देऊ. पगार झाला की सध्या तर नाही देत म्हणा, पण देतो तुम्हाला, नक्की देतो. हो ठीक आहे. बरं ठीक आहे मग. कुणी कंपनीतलं ओळखी पाळखीचं मित्र परिवार आहे ते सांग ना म्हणलं त्याला बी. ठीक आहे, पाहतो अजून कुठं काही भेटते का ऑर्डर. येतो. हे झोको पाय पसरून राहिला नाही का. नाही आता हे फोन करायच लागेल आपल्याला मालकाले. मग काय इथं अशाने आपल्याला अडचण नाही होणार का. मग पास लागेल, याचा काटा काढाच लागेल नाही का. हो ठीक आहे. बरोबर ठीक आहे ना, देतो मी. तुम्ही हे बा बिझनेस, बा तुमची प्रगती हो असे बिलकुल मनापासून इच्छा आहे. 100% तुमचा विकासच आहे. करा आता लोकांच्या बुकिंग करून घ्या जा. हो पाहतो आता काय होते. चांगला माणूस आहे का नाही का. हो चांगला. बरोबर ठीक आहे, येतो मग. हो येतो. हो ते म्हणलं सुरू केला ना आता आलू चिपचा बिझनेस सुरू केला आम्ही. हो लागलं तर सांग ना म्हटलं, काही करायचं असले तर. आता काय तुमच्या जण होत नाही, तुम्ही ड्युटीवर जाता. सांगत जा म्हटलं, आम्ही करतो तसं. आमच्या कसं आई आहे तर इथं रिकाम पण आहे म्हणलं, चला बाबा काहीतरी करा 4 पैशासाठी. असलं सांगत जा म्हणलं, कोणाचं कोणी असलं ओळखीचं तर. तेच तर म्हटलं, आम्ही बघितली पाठी आणि म्हणून म्हटलं बा तुम्ही सुरू केला का. नाही तर मग इथं तिथं ऑर्डर दिल्यापेक्षा मग कसं तुमच्याकडे दिली असती. तर करा ना मग. आमची तर 3 किलोचे यायची तर पाहिजे होती, 3-4 किलोचे. करा 3-3, 4-4 किलो. बरं 3-3 किलोचे. ठीक आहे काय हरकत नाही. आज ते आलू आणायला गेलेले. आता उद्यापासून आम्ही बिझनेस सुरू करणार आहोत. तर ठीक आहे ना, काही हरकत नाही. देतो तुम्हाला मी 2 दिवसात करून देतो. तेच म्हटलं, आणखी पण काही चाळीतलं कोणी असेल तर सांगा म्हटलं. तुमच्या ऑफिसला कोणी असतात त्यांना सांगा. ते करा तुम्ही. आणखी नाही काही आमच्या ऑफिसमध्ये मैत्रिणी आहे, त्यांना पण आम्ही सांगू. फक्त क्वालिटी चांगली दिली पाहिजे, बस झालं, बाकी काही नाही. करा तुम्ही सुरुवात तर करा. पण आज सगळ्याशी संपर्क साधणार आहे मी. चाळीमधल्या जेवढ्या आपल्या महिला आहे सर्वांना भेटून आता कोणाला किती काय किती सगळे ऑर्डर बुकिंगच करणार आहे मी. बरोबर आहे ताई. तुम्ही कसं आहे, हे जे करून राहिले खूप योग्य काम करून राहिले. 4 पैसे आपल्या घरच्या माणसाला मदत होते, कुटुंबाले. किती खर्च आहे आपल्या शहरामध्ये राहणं किती कठीण झालेलं आहे. म्हणून म्हटलं कर्ज बजार राहिल्यापेक्षा किंवा रिकामं बसल्यापेक्षा आपले 4 पैसे कमावलेला काही आता चांगला बिझनेस आहे, असं काही नाही. उन्हाळा आहे, सगळं आहे, रिकाम पण आहे. करा काही हरकत नाही. शुभेच्छा तुम्हाला. बरं ठीक आहे ताई, मी बघते अजून कोणी काही बुकिंग वगैरे देते का तर सर्वांच्याच खोलीमध्ये बघते जाऊन. बरं ठीक आहे ना, तुम्ही भेटा सर्वांना, काही हरकत नाही. आणखी बाकीचं काही बनवता का तुम्ही, कुरड्या वगैरे हे ते बाकीचं, शेवळ्या वगैरे, पापड. नाही ताई सध्या कसं आहे, आमचा आलू चिप्स आहे, जागा नाही ना आमच्याकडे, म्हणून आता सध्या फक्त आलू चिप्स सुरू केले आम्ही. काय होते बघू आता याच्यात. आता होते चांगलं होत असते. मेहनत करा तुम्ही, नक्की फळ मिळेल तुम्हाला. जमलं बा, काय जागा होती जमली का नाही मस्त. बिलकुल साफसफाई केली, पद्धतशीर झाला. आता आलू आणले, आता 2 क्विंटल आणले. मग होईल नाही का एवढे ते समजा. भेटलं काही बुकिंग का तुले, विचारूच नका ना. मी गेली का नाही सगळ्या बाया म्हणे मला 2 किलो 3 किलो 2 किलो 3 किलो प्रत्येकाची ऑर्डर आहे का. हो आता बिलकुल 4 क्विंटल आणला असं वाया नसता गेला. पण आणा नंतर मग आता हे झाल्यावर. तेच म्हणतो मी, धीरे धीरे सुरुवात करा लागते, बरोबर वाढत जाते मग, असं आहे. जाऊ दे आता काय करू आपण, हे पूर्ण आलू धुवून घेऊ इथं. नळे जवळच आहे, पूर्ण आलू धुवून घेऊ, नंतर मग खोलीत घेऊन जाऊ नाही का. रात्री उकडता येते, सकाळी मग आलू चिप केले की बिलकुल इथं वाळू घालून देऊ नाही का. जमते ना सगळं करू. जवळ बा तुम्ही थकले असा आता, आलू आणले सगळं हे केलं. आता पहिले तुम्ही जेवण घेऊन करा, 2 जण जेवण करा. नंतर मग 4 वाजतापासून आपण मग काय करू, आलू धुवून घेऊ, नंतर आपल्या कामं कमी लागू. आपलं कामच तसं आहे मामीजी. हो कसं आहे, आपले एकटे मनानं ठाणलं ना, केल्याशिवाय राहतच नाही आपण. जाऊ दे आता कसं पद्धतशीर आता कामं कमी लागलो आपण. चला पहिले जेवण करून घेऊन मग 4 वाजता मग कमी लागू. ठीक आहे मग चला. जेवण झाले की ते सामान आणलं मला किराणा दुकानातून, आपलं मिठाच्या पुड्या हे ते आलू चिपल्या जे लागते ते द्या. म्हणजे रात्री कसं मग आता उकळा लागेल तर तेवढं कर जा मग. हो ना, हो करतो मी सगळं. चला पहिले जेवण करून घेऊ. हे आलू गेले बरोबर झाकून ठेवा लागत. चला मग. जवळ बा, मी काय म्हणत होतो, ही जागा आता समजा या साडीवाल्याची आहे, याचं काही म्हणणं नाही ना, काही अडचण नाही ना.
त्याची काय अडचण आहे याच्यात? काय कोणती अडचण आहे त्याची? ही आता अडगडीची जागा होती, लोकांच्या खुर्च्या टेबल भंगार सामान बाजून ठेवलं आपण. याची काय अडचण नाही. आली अडचण 500 रुपये देऊन देऊ आपण, याच्या पुढे काय टेन्शन आहे? काही टेन्शन नाही त्याचं, काही लोड नाही. नाही तर मग त्याची काही अडचण याची पुढे बा. हो ठीक आहे जाऊ द्या मग. चला आता जेवण घेऊन करून घेऊ. चला बोला बिझनेसमॅन चिमनराव, काय राजा लोक सांगे बा आता चाळीतले बिझनेस सुरू केला म्हणते आलू चिपचा. म्हणून म्हणलं बा काय आहे काय नाही तर. बरं आहे, प्रचार लोकच करू राहिला वाटते आपला, नाही का? जाऊ दे. असं हो का? हो आता करा म्हणलं सुरू काहीतरी. आता कसे सासरे बा घरी आहेत, तुमच्या दुकानात येऊ बसते, तुम्हाला तर ना मला तर त्यापेक्षा म्हणलं बा लागले का मी ते आता कसं चालू आहे बा. आता तर मिठाच्या पुढे आहेत का चांगल्यावाल्या? टाटा नमक आहे ना बिलकुल. मागं पुढे झाले चालते, पैसे घेऊन जात जा तुम्ही जे काय लागन ते. जरा सपोर्ट ठेव जा म्हणलं. आलू चिपचे पाकिट गिकीट ठेवत जा जरा तुमच्या इथं. तेवढे खपले तेवढे जरा मदत होईल. बिलकुल काळजीच नका करू तुम्ही. आणून ठेवत जा नाही तर पुढे मी हो ना. काही हरकत नाही, काही हरकत. 10 तारखेला आता भाडं तर सगळ्याचं वसूल झालं वाटते, नाही का? काही लागला वाटतं पता आपल्या आलू चिपचा, नाही का? त्या जागेचा. राम राम म्हणलं, मला कसं काय अचानक झाले बा? आज काय सहज झाले वाटते नाही? तुमच्या इकडे आलो होतो, वर गेलो, तुमचे सासरेबा भेटले मला. तुम्ही दुकानात गेले म्हणे, तर तुम्हालाच भेटासाठी येऊन आलो दुकानात नी. तर ते कसं आहे आता थोडं खोल्या खाली करा तुम्ही आता. कारण की कसं आहे आमची जवळचीच माणसं आहेत एक, तर त्याला खोल्या पाहिजे, 2 खोल्या पाहिजे त्याला. म्हणून कसं आहे तुमच्या 2 आहेत आणि आपण कसं तुम्हाला माहिती आहे 11 महिन्याच्या वर कोणा राहू देत नाही शिल्लक. तर आता तुमचा करारही संपत आला आता आपला मार्च एप्रिल मधला. तर आता खोलीचं पहा तुम्ही खाली करायचं. आता काय करा माणसानं? नकटीच्या लग्नात 17 ऐकणार. आता हे आलू आणले, सगळं आणलं, सामान सुमान साफसफाई केली, आता म्हणजे खोल्या सोळा. सांगा काय करा? अरे म्हणलं मालक असं काय करून राहील तुम्ही अचानक? आपण करार वाढवून घेऊ ना. तुमचा जे काही 11 महिन्याचा करार आहे ते अजून 1 वर्षासाठी वाढवून घेऊ आपण. तसं तर दरवर्षीच करता ना तुम्ही लोकांचे. तसं नाही, ते विषय कसा आहे लोक काय होते भारी जातील मग आम्हाला बाहेर काढणं. 11 महिने झाले तुमचे, क्लिअर झालं आपलं मॅटर. तुम्ही ते कसं आहे तुमचं सामान सुमान हे ते लवकर 2-4 दिवसात मोकळं करा. तसं आपलं मार्च एंडिंग 31 पर्यंत आहे समजा. तिथपर्यंत तुम्ही पहा तुमच्या सोयीनं राहता. असं नका करू ना मालक, असे बोलूच नका तुम्ही. तुमचं भाडं थकलं का आजपर्यंत? 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला दिलं नाही का मी? आता दोन्ही खोलीचं भाडं देत नाही का मी तुम्हाला? रेग्युलर सांगा बा तुम्ही. तुम्ही म्हणता असं तसं राहायचे. म्हणलं हे बा तुम्ही असं काहीच करू नका, 11 महिन्याला वाढून घ्या. नाही ती काही बा तुम्ही काहीच सांगू नका मला. लवकरात लवकर तुम्ही 31च्या अंदर सामान काढा, नाही तर मग कसं मला मा पद्धतीने करला काय. आता सगळं टापटिपून बसलं ना, बुकिंग आहे ते घेतल्या मॅन. आता हे म्हणतात नाही, आता काय करा? अरे म्हणलं तसं नका करू मालक. 200 रुपये खोली भाडं वाढवा बा तुम्ही एकटेपचं, पण मला 2 महिने तरी राहू द्या. नंतर भले मी मास होईत राहतो बायकपरी. तसं काहीच नाही, ते 100-200ची गोष्ट नाही. 11 महिने अजूनही वाढून दिले असते, पण तुमचं कसं आहे कंप्लीट येऊन राहिला आता. चिमनराव तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही चाळ म्हणजे तुमची समजून राहिले का? तिथं तुम्ही आता आलू चिपचा बिझनेस सुरू केला, तिथं म्हणजे कसं काय वापर करू राहिले तुम्ही न विचारता? मला माहित नाही, तुम्ही आपलं सुरूही केलं म्हणते तिकडे. पण बाकीचं काय म्हणजे मा भरोशावर तुम्ही आता चाळीत बिझनेस करता का म्हणलं? तर हे पहा मी कसं आहे इथं राहू दिलं म्हणून राहू दिलं, म्हणून आता हे इथं काही चालणार नाही तुमचं. मला 5-6 जणांचे फोन आले तर असंच आहे म्हणून. तुम्ही आता लवकरात लवकर 31 मार्चच्या सामान तुम्ही रवाना करा. वाटलंच मला काहीतरी आहे शेतात, नाही का? कोणाच तरी पोटात दुखला आता आणि तिकडे मै आली आणि तिकडे सांगून दिलं. बरोबर आहे, लोक कसं सैनच नाही करत राहायचे. जरासा कोणी माणूस काही करायला गेला का नाही बिलकुल मारतेच पिना. असं हो का? पण मी काय म्हणत होतो, 2 महिन्यासाठी करा नाही ऍडजस्ट तेवढं. मी कसं लोकांच्या बुकिंगा घेतल्या आलू चिपच्या असं तसं, म्हणून म्हणलं कसं 2 महिन्यात ऍडजस्टमेंट करा ना. कोणी सांगितलं असेल तर जाऊ दे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही. मी त्या जागेचं भले बा 500 रुपये देऊन देतो भाडं समजा. तेवढंच आता एरी अडगडीची जागा आहे बा, काही वापरात नाही काही नाही, म्हणून मांडलं होतं मी तिथं साफसफाई करून. चिमनराव एक नाही राजा, सकाळपासून हे बा चहा नाही पिला माणूस. ते बा सकाळी फोन आला, मग 10-15 लोकांचे फोन येऊन गेले आतापर्यंत. मग काय करू राहिले म्हणजे तुम्ही पाहता घरी जरा लक्ष द्या. लोकांना अडचण निर्माण होते तशानं. असं आहे ते जागा असेल ते अडगडीची काही असू दे, पण ते चालत नाही इथं. असं आहे ते. तुम्ही 31 पर्यंत पाहा काय तुमचं. राजीव काहीतरी हाता पेंडार कामाला हो. माया लोकायला भेटलो, सामान आणलं, सगळं बरोबर झालं म्हणलं. आता जाऊ कुठं राहू कुठं, लहान लेकरू आहे म्हटलं. तेवढं पान राजीव, वाढून देतो बा 500 रुपये पान तेवढं. नाही इथं लडपड फडपड जमतच नाही. तर तुम्ही तुम्ही किती काय डोळ्यातून असो काढा, हे इथं चालत नाही आमच्या इथं. तर एक पर्याय आहे गेले, तर तुम्ही काय करा, त्या जागेचं भाडं द्या तुम्ही 2000 रुपये. 2000 रुपये भाडं लागन आणि आपलं हे जे खोल्या आहे त्याचं बी 200 वाढ होईल. आता पहिले 5000 होतं, आता 200 रुपये वाढवून वर्षभरासाठी. पटत असेल तर राहा, नाही तर मग चला आपल्या हिशोबाने राहा मग तुम्ही. काय करा आता नाही का? जाऊ दे, होस मन लागन आता. कसे 2000 द्या लागन 2 महिन्याची. बरं ठीक आहे बा, हो काही हरकत नाही. तुम्हाला सांगतो साधा 2 महिने करतो मी बिझनेस, आणि 2 महिन्याची 4000 रुपये तुम्हाला देऊन देतो मग. हो ठीक आहे. आणि खोलीचं भाडं जे काय ते 200 रुपये मान्य आहे मला. करतो मग आता बिझनेस. नाही आता तुम्ही आहे म्हणून मानलं तरी मी नाही तर 2-4 मानत ना तुम्ही. कारण की चला बा गरीब माणूस आहे, जाऊ द्या. नाही तर मला कसं 10,000 रुपये घेतल्याशिवाय कमी नसतं. मा भरोशावर तुम्ही बिझनेस करू राहिला नाही आता. चाळ माई आहे, लोक आता सगळे आपल्या अंडरमध्ये. ठीक आहे आता करा तुम्ही, काही हरकत नाही. 2000 रुपये देत जा आणि खोलीचं भाडं वाढलं. ठीक आहे करा, उद्यापासून तुमचा बिझनेस सुरू करा, जाऊ द्या. परिस्थिती आहे म्हणलं बा लोकांची, कोणाला पुढे जाऊ देत नाही लोक, नाही का? काही ना काही बिलकुल पाय वळाचीच कोशिश करते. जाऊ दे, पण करू आपण मेहनत करू, 4 पैसे कमवले पाहिजे. बरं हो ठीक आहे साहेब. हो ठीक आहे.
चला आता कसा बसा का होईना आपला व्यवसाय सुरू झाला. अडचणी आल्या म्हणा पण येतच असते तर त्याच्यातून मार्ग काढत आपण इथपर्यंत आलो. पण याचा आउटपुट पुढे काय निघते 2-3 दिवसानंतर पुन्हा याचा एपिसोड आपण कंटिन्यू करू. तोपर्यंत काही नवीन विषय आता येतील 2-3 दिवस, त्याचा आनंद घ्या. तर चला उद्या भेटू नवीन विषय घेऊन 5 वाजता. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नवीन आले असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपल्याला 3 लाखापर्यंतचा टप्पा पूर्ण करायला मदत करा. ठीक आहे, भेटू उद्या 5 वाजता नवीन विषय घेऊन.